आई जिजाऊ, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, समस्त स्त्री शक्तीला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. त्यानिमित्त आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. क्षणकाळाची पत्नी आणि अनंतकाळाची माता म्हणजे स्त्री. आई, बहीण, मुलगी, पत्नी अशी अनेक नाती हळुवारपणे जोपासणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. प्रत्येक कुटुंबाचा पाया आणि कणा म्हणजे स्त्री. स्त्रीशिवाय कुटुंब नाही आणि कुटुंबाशिवाय समाज नाही. स्त्री आपले मूल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंतची जबाबदारी विना तक्रार पार पाडते. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुलगा. आज आपल्या इथे डॉक्टरांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर स्वाती देवकर मॅडम, त्यांचं सर्वात प्रथम मी स्वागत करते. प्रेम असेल तरच नाती जोडली जातात आणि रक्ताची नाती नसली तरी विश्वास असेल तरच ती नाती बहरतात. निस्वार्थीपणे समाजासाठी झटणारी माणसं ही निराळीच असतात. ज्याप्रमाणे शब्दांमुळे वाणीला शोभा आणि मधुर वाणीमुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला शोभा, तशीच आकर्षणामुळेच कार्यक्रमाला शोभा. आज स्त्री शक्तीचा सन्मान गौरव करण्याचा दिवस आणि त्यासाठीचाच हा सोहळा. म्हणूनच आदरणीय डॉक्टर स्वाती देवकर मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषवावे अशी मी आमच्या ध्रुव इम्पेरियल सोसायटीच्या वतीने त्यांना विनंती करते. सगळ्यात प्रथम आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. आणि दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि व्यासपीठावरील मान्यवर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करावे. समयीच्या उजळल्या वाती, सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती. मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती. महिला दिनाची ही वेळ खास, महिला दिनाची ही वेळ खास, रंगत येऊ सुंदर कार्यक्रम. कर्तव्य करते स्वागताचे, आपण असं नसतं. कर्तव्य करते स्वागताचे, स्वीकार करावे सत्काराचे. कर्तव्य करते स्वागताचे, स्वीकार करावे सत्काराचे. कार्यक्रमाला शोभा आली आपल्या शुभ आगमनाने. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर स्वाती देवकर मॅडम यांचा सत्कार आपल्या सोसायटीमध्ये सौ अंजना पाटील काकू यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद करू. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारले आणि आपल्या विनंतीस मान देऊन वेळात वेळ काढून येथे उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्या सर्वांना थोडक्यात परिचय करून देते. त्यामध्ये डॉक्टर स्वाती देवकर मॅडम BAMS, त्यांनी BAMS हे शिक्षण टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे येथून पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आश्रम कॉलेज पुणे येथून MS डिग्री मिळवली. त्यानंतर सध्या त्या मिरज येथे गेल्या 9 वर्षापासून स्वतः हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. त्याचप्रमाणे BHASS म्हणजे बियॉन्ड हॉरिझॉन हेल्थ अँड सोशल सर्कल साठी त्या कॉर्डिनेटर म्हणून काम पाहत आहेत. NGOच्या माध्यमातून पुण्यामध्ये बरेच हेल्थ ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करीत असतात आणि यापूर्वी आयुर्वेद कॉलेज आष्टा येथे त्यांनी असोसिएट प्रोफेसर म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यानंतर ज्यांचे मार्गदर्शनपर शब्द ऐकण्यासाठी किंवा ज्यांचं मार्गदर्शन इथं आपण घेण्यासाठी जमलेलो आहोत
तर तुम्हाला जेवढी त्याची आतुरता आहे तितकीच मलाही आहे. चला तर मग आपण अजिबात वेळ घालवायला नको आणि आपण ते अनुभवूया. ज्ञानाची उघडावी दालने, प्रकाशमय हो धरणी गगन. ज्ञानाची उघडावी दालने, प्रकाशमय हो धरणी गगन. आमंत्रित करते मान्यवरांना, लाभो त्यांचे मार्गदर्शन, लाभो त्यांचे मार्गदर्शन. मी डॉक्टर स्वाती मॅडम यांना आम्हा सर्व महिलांना मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती. धन्यवाद सर्व या सोसायटीच्या मेंबर्ससाठी आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि अतिशय सुंदर कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम ॲक्च्युली सोसायटीमध्ये होणारे जे असे कार्यक्रम आहेत की गेट टुगेदर्स किंवा हे बऱ्याच सोसायटीमध्ये बघायला मिळत नाही. लेडीज आपापल्या कामात आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी असतात. पण मला एक 5-6 मिनिटांना त्यांच्या घरी जाऊन कळलं की तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करत असता. तर ही अत्यंत खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांच्या धावपळीच्या ह्याच्यातून तुम्ही हे सगळं करता, त्याच्यासाठी खूप खूप कौतुक आणि अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. आणि आज ज्या विषयावरती बोलण्यासाठी आपण जमलेलो आहोत, म्हटलं तर सोपा, म्हटलं तर क्लिष्ट असा मासिक पाळीचा विषय. जास्त गप्पा न मारता डायरेक्टच मी थोडंसं अधिक वैज्ञानिक माहिती याच्याबद्दल सांगते. नंतर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्यावर आपण फोकस करूया. आणि पुन्हा त्यातून काही मुद्दे आपल्याला वाटले तर परत आपण त्याच्यावर थोडीशी चर्चात्मक डिस्कशन करू, जेणेकरून तुमचा सुद्धा त्याच्यात सहभाग असला तर मला जास्त आवडेल. म्हणजे प्रत्येकाचे प्रश्न आपण थोडक्यात तरी आपण सॉल्व्ह करता येतात का आपण बघूया. ठीक आहे. मासिक पाळी म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये म्हणाल तर मेन्स्ट्रुअल सायकल असं आपण त्याला म्हणतो. तर निसर्गाने बनवताना 2च प्रजाती बनवलेल्या आहेत, पुरुष आणि स्त्री. त्यातलं स्त्रीला हे महत्त्वाचं काम काय दिलंय तर गर्भधारणेचं आणि उत्पादनाचं जे काम आहे हे स्त्रीकडे दिलेलं आहे. आता गर्भधारण करायचा एक प्रजाती, एक आपण बाळ जन्माला घालायचं म्हणजे त्याची तयारी किती, छोटंसं हे असलं तरी आपण किती तयारी करतो. मग निसर्गाने पण त्याची योजना व्यवस्थित केलेली आहे. असंच नाही की आलं आणि आता आजकाल बघतो आपण मशीन आलं आणि हे केलं, असं नाही. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची तयारी निसर्गाने काय केली तर त्या स्त्रीमध्ये सुरुवातीला गर्भाशय हा अवयव रोपण केला. त्याच्यासोबत एक सिस्टीम बनवली. गर्भाशयाला सपोर्टिव्ह अशा अवयव कोणते तर ओव्हरीज म्हणजेच अंडाशय आणि गर्भाशय नलिका हे अवयव ह्या सिस्टीम्सने बनते आपली गर्भाशय सिस्टीम, ज्याला आपण म्हणतो की गर्भप्रजनन किंवा ह्या सिस्टीम मधले हे 3 महत्त्वाचे पार्ट्स आहेत, जे म्हणजे ओव्हरीज, 2 अंडाशय, 2 गर्भाशय नलिका आणि एक आपलं युट्रस गर्भाशय. ओके. तर आता मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते म्हणजे काय तर जेव्हा स्त्री जन्माला येते किंवा स्त्री पुरुष जन्माला येतात त्यावेळेला त्यांच्या बॉडीतले जे हॉर्मोन्स वगैरे असतात हे सगळे इक्वल असतात. 5 वर्ष 6 वर्ष ह्याच्या पुढं पुरुषांचे हॉर्मोन्स वेगळ्या पद्धतीने ऍक्ट करायला चालू करतात, स्त्रियांचे हॉर्मोन्स वेगळ्या पद्धतीने ऍक्ट करायला चालू करतात. ओव्हरीज ह्या डिॲक्टिवेट स्टेजमध्ये असतात. ज्या वेळेला पिरियड्स येतात किंवा पहिली प्रवृत्ती होते त्यावेळेला म्हणतात की हे आता ऍक्टिव्हेशन चालू आहे. म्हणजे निसर्गाने साईन दाखवली की आता तुम्ही त्या ह्याच्याकडे चाललेला आहात, म्हणजे ही सगळी तुमची सिस्टीम आता ऍक्टिव्हेट व्हायला सुरू झालेली आहे. तर आता याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, याला मेनार्क हे असं नाव आहे. ओके. मेनार्क म्हणजे काय की जेव्हा तुमची पहिली पाळी येते त्याला आपण मेनार्क असं म्हणतो. जुन्या काही ह्याच्याप्रमाणे ते वय पूर्वी 14, 15, 16 असं असायचं. आता सध्या ते वय 12 ऑन अँड ॲव्हरेज आपण पकडतो. मुलींची पाळी लवकर येते. हे असं का झालं तर त्याला रिझल्ट आहे लाईफस्टाईल चेंजेस. आपण शेवटी थोडंसं लाईफस्टाईल आणि आहाराबद्दल आपण बोलूया जेणेकरून आपल्याला कळेल. तर आता कसं आहे की 12 ही पाळी नॉर्मल आहे. तसंच हे चक्र कुठेतरी थांबलं सुद्धा पाहिजे. तर ह्याच्यासाठी जेव्हा एखाद्या स्त्रीची पाळी थांबते तर त्याला असं नाव दिलेलं आहे मेनोपॉज. मेनोपॉजचं वय काय दिलेलं आहे तर ऑन अँड ॲव्हरेज 45 प्लस मायनस आपण म्हणतो त्याला. तर हे तुमचं पाळी थांबण्याचं वय आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये ज्या काही घटना घडतात बॉडीमध्ये, जो काय हॉर्मोनचा खेळ आहे तो सगळा मेन्स्ट्रुअल सायकलचा खेळ आहे. ठीक आहे.
तर आता काय होतं, ज्या वेळेला पाळी चालू होते सुरुवातीला 12-11 वयामध्ये, सुरुवातीला ज्या मुली आहेत किंवा तुमच्या घरात किंवा हे वगैरे असेल, त्यांना पहिल्यांदा काय होतं की सुरुवात बाबा माझ्या मुलीची पाळी इतक्या वेळाला आली आहे आणि शेजारच्यांची पाळी अजून आलेली नाही आहे. तर हे वय डिफरंट असू शकतं. मी प्रत्येक लेक्चरला सगळ्या स्त्रियांना एक सल्ला देते की सगळ्यात तुमचा महत्त्वाचा शत्रू कोण असेल तर कंपॅरिझन. तुम्ही कधीच ह्या बाबतीत कोणाशीच म्हणजे कुठल्याच स्त्रीने कुठल्याच बाबतीत कुठल्याच व्यक्तीने, स्त्री असो पुरुष असो, कंपॅरिझन हे कशाच्याच बाबतीत करायचं नाही. निसर्गाने प्रत्येकाला वेगळं बनवलेलं आहे. आता बघा, प्रत्येकाला नाक असतं, डोळे असतात, कान असतात, तोंड असतं, केस असतात, हे सगळं नॉर्मल आहे. पण प्रत्येक चेहरा वेगळा दिसतो. आपण एकमेकांसारखे दिसत नाही. अवयव तेच, काम तेच, पण आपण वेगळे दिसतो. तसंच सिम्पटम्सचं पण आहे. निसर्गाने असंच केलेलं आहे. एखाद्या व्यक्तीसाठी नॉर्मल गोष्ट असलेली त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी ॲबनॉर्मल असू शकते. एखाद्या व्यक्तीसाठी ॲबनॉर्मल असलेली गोष्ट त्या व्यक्तीसाठी नॉर्मल असू शकते. तर आता मुलींचं जे पाळी येण्याचं वय आहे ते आहे 12-13. सुरुवातीला वय वर्ष 12 ते वय वर्ष 18 याच्यापर्यंत तुमची पाळी इरेग्युलर असू शकते. म्हणजे काय, आता पाळी रेग्युलर असणं आणि इरेग्युलर असणं म्हणजे नेमकं काय. माझ्याकडे आता काही पेशंट्स असे येतात की मॅडम आमची पाळी इरेग्युलर आहे. बरं, मग इरेग्युलर आहे म्हणजे नक्की काय होतंय ग तुला? नाही, माझी पाळी या महिन्यामध्ये 5 तारखेला आलेली आणि पुढच्या महिन्यामध्ये 8 तारखेला आली, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 6 तारखेला आली. मग इथं काय आहे, तिची पाळी रेग्युलर येते परंतु नॉलेजचा अभाव. म्हणजे हे माहिती नाही आहे की तारीख बदलू शकते. काही लोकांच्या मिथ्स आहेत खूप. असं वाटतं की 5 म्हणजे 5 तारखेला माझी पाळी आली म्हणजे माझं सगळं नॉर्मल आहे. तर असं काही नसतं. पाळीत 5 दिवस प्लस 5 दिवस मायनस हे आपण नॉर्मल पकडतो. बऱ्याच लोकांच्या बाबतीत ते 7 डेज प्लस आणि 7 डेज मायनस असलं तरी पण नॉर्मल पकडतो. नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल ही 22 दिवसांनी पण येऊ शकते, कधी कधी 35 दिवसांनी पण येऊ शकते. जर तुमची पाळी या डेटला 5 तारखेला आली आणि नेक्स्ट मंथमध्ये 10 दिवसापेक्षा जास्त डिले व्हायला लागलं तर आपण म्हणतो की ती सायकल इरेग्युलर व्हायला चालू झालेली आहे. आता सायकल इरेग्युलर होण्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत. प्रत्येकाच्या बाबतीत तोच पॅटर्न दिसत नाही. दुसरी गोष्ट, एखाद्याची पाळी एकदम रेग्युलर असते आणि अचानक एखादा महिना येत नाही, पाळी 1.5 महिन्यांनी येते आणि परत नेक्स्ट मंथमध्ये परत आहे तशी पाळी रेग्युलर होती. मग त्यांनी काळजी करण्याची गरज आहे का? जर त्यांना बाकीचे काही सिम्पटम्स नसतील आणि जर त्यांना कुठेही अंडाशयाला गाठ किंवा गर्भाशयाला गाठ अशा काही गोष्टी नसतील तर त्यावेळेला त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट अतिशय नॉर्मल आहे. म्हणजे एखादा महिना तुमची पाळी, आता माझी पाळी एकदमच 5 तारखेला येते पण एखादा महिना तुमचं 7 दिवसांनी आली तर त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट नॉर्मल असते. इन दॅट केस की बाकी तुम्हाला काही पॅथॉलॉजी नसेल तर, म्हणजे अंडाशयाला गर्भाशयाला गाठ असणे किंवा असं काही नसेल. ओके, आता बऱ्याचदा असं असतं की हा पॅटर्न कोण ठरवतो, म्हणजे 12व्या वर्षी येते पाळी आणि काहींची, तर हा पॅटर्न बेसिकली हेरिडेटरी असतो. तुमच्या घरामध्ये तुमची आई किंवा मावशी यांची पाळी ज्या वयामध्ये आली आहे तर मोस्टली त्या घरातल्या मुलींची पाळी पण त्याच एजला येणं अपेक्षित असतं. हाच नियम मेनोपॉजला सुद्धा लागू शकतो. पाळी जाण्याचं वय सुद्धा तेच राहतं, जे तुमचं आई किंवा मावशी किंवा आजी यांची पाळी. फक्त हे एज काय आहे, आता आपण म्हणतो की पूर्वी जे 14 होतं ते आता थोडं 12 झालंय आणि जे पूर्वी 45-50 होतं ते आता 50च्या अलीकडे झालंय. आणि ह्याला एकमेव कारण आहे तो म्हणजे स्ट्रेस. तर त्याच्यावरती आपण नंतर बोलू. लाईफस्टाईलचा तो एक पार्ट आहे तर त्याच्यावरती आपण नंतर फोकस करू. ठीक आहे. आता हे झालं पाळी येण्याचं वय. आता तुम्ही डॉक्टरांना कधी दाखवणं अपेक्षित आहे, म्हणजे सपोज तुमच्या घरातल्या मुलीची पाळी किती वयापर्यंत येईपर्यंत तुम्ही वाट बघू शकता. कारण आता आपण बघतो की खूप लाईफस्टाईल चेंजेस झालेले आहेत. त्यामुळे असं नाही की माझी पाळी जर 14व्या-15व्या वर्षी आली असेल तर माझ्या मुलीची पण तशीच येईल, थोडीशी अर्ली पण येऊ शकते. पण हे तुम्ही वयाच्या किती वर्षापर्यंत वाट बघू शकता, तर वयाच्या 16व्या वर्षापर्यंत तुम्ही वाट बघू शकता. जर त्या व्यक्तीला इतर काहीही गोष्टी नसतील तर तुम्ही 16व्या वर्षापर्यंत वाट बघू शकता नैसर्गिक पाळी येण्यासाठी. अननेसेसरीली काय होतं, मुलींमध्ये किंवा पालकांमध्ये भ्रम असतात की आता माझ्या पहिल्या मोठ्या मुलीची 14व्या वर्षी आली आणि हिची नाही आली, मग आता काय करायचं. किंवा आजकाल 7वी-8वीच्या मुलींमध्ये पण हे असतं की माझ्या मैत्रिणींची 6वीत आली, आता मी 8वीत आले, माझी पाळी आलेली नाही, मग मला काय प्रॉब्लेम आहे का. तर हे तुम्ही रूल आउट करायला एक रुटीन चेकअप करणं
वेगळी गोष्ट आहे, पण कधीपर्यंत तुम्ही थांबू शकता? 16 वय वर्ष 16 झाल्यानंतर जर तुमची एकदाही पाळी नाही आली तर त्याला म्हणतात प्रायमरी अंगणवाडी, म्हणजे त्या व्यक्तीची पाळी एकदाही आलेली नाही. तर अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. मग त्याची कारणं शोधून त्याच्यावर आपण उपाय वगैरे सगळे करतो. दुसरी गोष्ट, पाळीचे हे जे वय असतं 12 ते 16 किंवा 18 या महिन्यांमध्ये पाळी इरेग्युलर असणं ही सुद्धा अत्यंत नॉर्मल गोष्ट आहे. आता इरेग्युलर कशी? तर दीड महिन्यांनी पाळी होणं किंवा 2 महिन्यांनी पाळी येते पण 6 दिवस ब्लिडिंग होतंय, 2 महिन्यांनी पाळी येते 6 दिवस ब्लिडिंग होतंय, 2 महिन्यांनी पाळी येते 6 दिवस ब्लिडिंग होते, तर त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट नॉर्मल आहे. त्याच्यामुळं जर तुमच्या बाकीचे काही सिम्पटम्स नसतील तर तुम्ही घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. वय जसं वाढेल किंवा मॅच्युरिटी जशी येईल तसं बऱ्याचदा हे गोष्टी आपोआप नॉर्मलाइज होऊन जातात. दुसरी गोष्ट, सुरुवातीची काही वर्ष आणि शेवटची पाळी जाण्याची काही वर्ष हेवी ब्लिडिंगचा त्रास होऊ शकतो. पण सुरुवातीच्या वयामध्ये एकदा जर तुम्ही रिपोर्ट केला आणि तो नॉर्मल आला तर त्याच्याकडे तुम्ही थोडंफार दुर्लक्ष करू शकता. मुलींना आजकाल आधीसारखं नाही, अभ्यासाचा लोड असतो, स्ट्रेस असतो, जो आपण म्हणतो की स्ट्रेस, लहान मुलांना कसला आहे स्ट्रेस, तर असं नसतं. त्यांना पण छोट्या छोट्या गोष्टींचं आजकाल कंपॅरिझन म्हणा, कॉम्पिटिशन म्हणा, हे वाढल्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती सुद्धा हा सगळा परिणाम होत असतो. त्यामुळे सुद्धा पण जसं जसं ते मोठे होतात तसं तसं ते त्या स्ट्रेसला पण ॲडजस्ट होऊन जातात. त्याच्यानंतर त्यांची लाईफस्टाईल ॲडजस्ट होऊन जाते आणि मग पाळी आपोआप रेग्युलर येते. अगदी लहान वयांमध्ये हॉर्मोन्स वगैरे चालू करण्याची शक्यतो करायची नाही, अनटिल अँड अनलेस गरज आहे. काही गोष्टी अशा असतात की ज्याचे साईड इफेक्ट्स जरी असले तरी त्या व्यक्तीला ते गणं गरजेचं असतं. ओके, आता मी बोलेन मेन्स्ट्रुअल फ्लोवरती की कितपत फ्लो नॉर्मल असू शकतो. मुली येतात की मला काहीच ब्लिडिंग होत नाही आहे, म्हणजे खूप ब्लिडिंग झालं तर नॉर्मल असतं आणि खूप कमी ब्लिडिंग झालं तर ॲबनॉर्मल असतं, असं पण काही नाही. कितपत ब्लिडिंग तुम्ही नॉर्मल पकडू शकता? तर एका दिवसाला जर पूर्ण 1 पॅड, आता हे मोजण्याचं मोजमाप आजच्या काळात म्हणाल तर आपण पॅडप्रमाणे मोजतो. 12 तासात जर 1 पॅड पर डे तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर ते आपण नॉर्मल पकडतो. काहींच्या बाबतीत 2 पॅड्स पर डे, असं 3 दिवस पाळी, 4थ्या दिवशी ब्लिडिंग थांबेल. काहींच्या बाबतीत 7 डेज पर्यंत पर 1 पॅड पर डे 5 दिवस ब्लिडिंग होईल, पुढचं 3 दिवस काहीच होणार नाही, फक्त स्पॉटिंग टाईप ऑफ ब्लिडिंग होईल. काहींच्या बाबतीत पहिले 2 दिवस तुम्हाला 3 पॅड्स पर डे ब्लिडिंग होईल, 4th डेला काही ब्लिडिंग होणार नाही. ह्याला कसं आहे, जर याचा परिणाम तुमच्या इतर कोणत्या गोष्टींवरती होत नसेल तर त्याला आपण हेवी ब्लिडिंग म्हणत नाही. भले तिचं 3 पॅड्स पर डे ब्लिडिंग होते पण 2 दिवसातच थांबते, तर त्या व्यक्तीसाठी ते नॉर्मल आहे. बऱ्याचदा मुली काय म्हणतात, तिचं 5 दिवस ब्लिडिंग होतंय, माझं मॅडम 2च दिवस ब्लिडिंग होते, मला कमी ब्लिडिंग होतंय म्हणून. तिचं 5 दिवस ब्लिडिंग होतंय पण तिला तसं जर तुम्ही बघितलं तर 5 days 1 पॅड पर डे, तुझं जर 2 दिवस ब्लिडिंग, तुला एका दिवसात 2 पॅड्स पर डे, मग तसं दोघांचं इक्वलच ब्लिडिंग आहे. दुसरी गोष्ट, त्या ब्लिडिंगला तुम्ही किती कॉम्पिटंटली हे करताय, तुमची बॉडी किती कॉम्पेन्सेट करते. थोड्याशा ब्लिडिंगने जर तुमचं HbA ड्रॉप होतोय, तुम्हाला विकनेस येतोय, तर याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी माल न्यूट्रिशन आहे, न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे, की त्या नॉर्मल पिरियड्समध्ये पण तुम्हाला त्रास व्हायला लागलाय. बऱ्याचदा डिस्मेनोरिया म्हणजे काय म्हणतात, पाळीच्या वेळेला अत्यंत खूप जास्त प्रमाणात दुखणं. आता लाईफस्टाईल अशी आहे की आपण जॉब करत असतो, स्कूल असतं, कॉलेजेस असतात, एक्झाम्स असतात, तर आपण घरात बसून चालत नाही. त्याच्यामुळं अशा वेळेला ट्रीटमेंट देणं गरजेचंच असतं. त्यामुळं पाळीच्या पहिल्या 2 दिवसात जर पेन होत असेल, एखादी पेन किलर घेतली तर ठीक आहे, पण तुम्हाला सततच असं करावं लागतंय की इंजेक्शन्स घ्यायला लागत आहेत, खूप बेड रेस्ट घ्यायला लागते, तर याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे, ती तुम्हाला आधी क्लिअर करावी लागेल. कोणत्याही औषधापेक्षा जर नैसर्गिकरित्या बरं व्हायचं असेल तर आहार हे सगळ्यात चांगलं औषध आहे. जे लोक औषधापेक्षा इथं जास्त कॉन्सन्ट्रेट करतात की माझं डाएट कसं आहे, माझ्या डाएटमधून मला प्रॉपर न्यूट्रिशन मिळतंय का, तर ह्यांना शक्यतो हे प्रॉब्लेम्स कमी होतात, किंवा जरी प्रॉब्लेम्स झाले तरी हे लोक त्याच्यातून लवकर बाहेर पडतात. ज्यांचं असं नाही, तुम्ही मेडिसिन्स द्या, आम्हाला काय चांगलं डाएट घ्यायला जमणार नाही, म्हणजे मी जंक फूडच खाणार, मी जागरणच करणार, मी स्ट्रेसच घेणार, मी काही एक्सरसाइज करणार नाही, मग तुम्ही घ्या मेडिसिन्स, असं होतं की ठीक आहे, तुम्ही हे जर सगळं करू शकत नसाल तर इकडं आम्ही मेडिसिन्सचे डोस वाढवणार आहे. इकडे जर तुम्ही आहार आणि डाएट लाईफस्टाईल हे केलं तर इकडचा तुमचा मेडिसिन्सचे डोस कमी होतील. किंवा एखाद्याला जरी काही डिझीज झाला आणि इकडे जर तुम्ही बॅलन्स करत असाल तर तुम्हाला औषधं कमी लागतात. तर हे झालं फ्लोवरती. आता हाच फ्लो
जर तुमचा +40 प्लसमध्ये जर तुम्हाला हेवी फ्लो होत असेल तर त्यावेळेला मात्र तुम्ही तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि लहान मुलींमध्ये आम्ही सांगतो की तुम्ही वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून 3 वर्षातून फक्त जर त्रास होत असेल तर तपासा. पण तो नियम 40 प्लसला लागू होत नाही, कारण आजकाल गर्भाशयाचे कॅन्सर, अंडाशयाचे कॅन्सरचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून एक 10 मिनिटं चेकअप करून घेण्यामध्ये काहीच हरकत नाही. तुम्ही नॉर्मल आला रिपोर्ट तर येऊ दे, आमचं काय म्हणणं असतं डॉक्टरांचं, रिपोर्ट नॉर्मल येईल ना, काय नॉर्मल आला रिपोर्ट तर त्यात काहीच नव्हतं, माझं काहीच निघालं नाही. पण ही खुश होण्याची गोष्ट आहे की मला काहीच निघालं नाही. तर लोकांना वाटतं कशाला वेळ घालवला, हे असं होतच असणार आहे, काय काय त्याच्यामध्ये. तर आपल्या घरचं जर कोण आजारी पडलं तर त्याच्यासाठी मात्र आपण सगळं बाजूला टाकून जातो. पण जेव्हा स्त्री स्वतः आजारी पडते तेव्हा असं नाही, जाऊ दे की उद्या जाऊ परवा जाऊ, मग घरचं कोण नाहीये माझ्यासोबत यायला, हा नाही आहे तो नाही आहे. तर या अशा बाबतीत स्त्रिया खूप निग्लेक्ट करत राहतात आणि मग तो आजार वाढल्यानंतर येतात आणि मग त्याचे परत पुढे कॉम्प्लिकेशन्स होतात. तर तसं न करता त्या वेळेला जर तुम्ही दाखवून घेतलं, बरेचसे कॅन्सर्स, आता गर्भाशयाचा कॅन्सर वगैरे तर असा आहे की जर तो अगदी अर्ली स्टेजला डिटेक्ट झाला तर 100% तो क्युअर होऊ शकतो. म्हणजे काय की ऑपरेट करून सपोज एखादी गाठ छोटीशीच आहे आणि पुढे जाऊन त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होतील तर ती गाठ तुमच्या बॉडीतून काढून टाकली तर त्याचा काही प्रसार व्हायचा प्रश्न नाही. गर्भाशयाचा कॅन्सर अगदी अर्ली स्टेजच्या आधीच्या स्टेजेस असे, म्हणजे आता तपासण्या पण एवढ्या चांगल्या आहेत की तुम्हाला जर पुढे काही जाऊन व्हायचे चान्सेस आहेत किंवा तसेच सिम्पटम्स आहेत तर तसं आपण फॉलोअप ठेवतो आणि असं वाटलं की नाही हे थोडंसं तिकडं चाललंय तर आपण ते ऑपरेट करू शकतो. तर त्यावेळेस जर तुम्ही ऑपरेट करून घेतलं तर पुढचा सगळा धोका टळणार आहे. पूर्वीच्या बायका कसं असायचं, लाजून किंवा ह्या कामाच्या ह्याच्यामध्ये दाखवायचं नाही आणि मग स्टेज वाढल्यानंतर येऊन दाखवायचं, मग खूप प्रॉब्लेम्स यायचे. दुसरी गोष्ट, ऑपरेशन्स जे काय 35 नंतर हे होतात त्याच्यामध्ये पण आता दुर्बिणीचे ऑपरेशन्स आले आहेत. पूर्वी असं असायचं की आता नॉर्मल आणि सीझरमध्ये पण बरंच हे आहे. आता नॉर्मलचा रेट कमी झालाय आणि सीझरचा रेट वाढलाय, तर ह्याच्यासाठी पण डॉक्टर जबाबदार नाही, ह्याच्यासाठी लाईफस्टाईलच जबाबदार आहे. पूर्वीच्या लोकांमध्ये कसं असायचं, जॉईंट फॅमिली असायची, एका घरामध्ये 4-4, 5-5 बायका असायच्या, त्यांना 2-3 मुलं असायची, सांभाळायला खूप मॉब असायचा. दुसरी गोष्ट, तेवढ्या तपासण्या पण नव्हत्या. दुसरी गोष्ट, कष्टाची कामं करण्याचा जो हे आहे तो पण खूप जास्त होता. आता खूप कमी आहेत कष्टाची कामं, त्यामुळे तुमच्या बॉडीला ते लेबर पेन सहन करणे किंवा हे ओव्हरऑलच कमी आहे. दुसरी गोष्ट, जेनेटिक जे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस झाले त्याच्यामुळे पण तुमचे बोन्स आणि तुमचे एक्सरसाइज ह्याच्यामध्ये पण बरेच बदल झालेले आहेत. दुसरी गोष्ट, रिस्क फॅक्टर. ओके, जेव्हा खूप फॅमिलीमध्ये खूप सारे मुलं असतात त्याच्यात एखादं मूल दगावलं, एखादा डिफेक्ट निघाला तर त्या फॅमिलीमध्ये तेवढा भाव केला जायचा नाही, कारण की बाबा आहेत एवढी सगळी मुलं आहेत, एवढं सगळं हे आहे. पण आता फॅमिलीज न्यूक्लिअर झाले, शक्यतो हम दो हमारे दो ह्याच्यापेक्षा जास्त कोणी विचार करतात. त्यामुळे लोक काय विचार करतात, बाबा आम्हाला 2च मुलं हवीत पण ती हेल्दी हवीत, आम्हाला कोणतीही रिस्क नको, कोणताही हेल्थ प्रॉब्लेम नको, कोणतंही हे नको. सो अशा वेळेला सीझर बेटर ऑप्शन आहे, आईला पण त्रास नको आणि बाळाला पण त्रास नको. तर असा विचार करण्यात चुकीचं काहीच नाही, कारण पूर्वीच्या ज्या नॉर्मल डिलिव्हरीज होत्या त्याच्यामध्ये असं होतं की सिझेरियन सेक्शन्स होते, त्याच्यामध्ये अॅनेस्थेशिया तेवढा डेव्हलप नव्हता, जे सुचर मटेरियल होतं ते तेवढं डेव्हलप नसायचं, ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे इन्फेक्शनचे कॉम्प्लिकेशनचे चान्सेस जास्त असायचे. आता ते कमी झालेले, त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. अर्थात काय, नॉर्मल डिलिव्हरी झालेली कधीही चांगलीच, परंतु जरी एखादा ऑपरेटिव्हला फेस करायचं झालं, हा मुद्दा किंवा ऑपरेशनचा मुद्दा काढायचा हे म्हणजे काय आहे, बऱ्याच बायका येतात की ऑपरेशनच्या भीतीने, म्हणजे एखादी गाठ सांगितली ऑपरेशन करावी लागेल, एखादी गर्भाशयाला गाठ सांगितली की तुम्हाला ऑपरेशन लागेल, तर ऑपरेशनच्या भीतीने आम्ही 2 महिने येत नव्हतो. तर ऑपरेशनला घाबरण्याची सध्या आता काही गरज राहिलेली नाही आहे. स्टे कमी असतो, दुर्बिणीद्वारे ऑपरेशन्स होतात, त्याच्यामुळे तुम्ही लवकर रिकवर होता. अगदी 3-4थ्या दिवशी आपण पेशंट घरी सोडतो, तुम्ही 15व्या दिवशी तुमचा जॉब जॉईन करू शकता. आमच्याकडचे गर्भाशय पिशवी काढलेले पेशंट्स 15 डेला त्यांच्या जॉबला गेलेले आहेत, म्हणजे एवढ्या सर्जरीज इझी झाले. त्यामुळं जे 40 प्लसला किंवा 35 प्लसला एखादी गाठ सांगितली ती काढायची, मग सर्जरीच्या भीतीने घरी बस, मग ती गाठीची साईज वाढणार, मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स होणार आणि पुढच्या स्टेजला गेल्यावर पेशंट येणार. तर असं करायची आता काहीच गरज नाही. ओके, तर हा झाला इकडचा ह्याचा पार्ट, तुमचा एजचा पार्ट. आता कोणते तपास तुम्ही 35 किंवा 40 नंतर करणं गरजेचं असतं.
तर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर शोधण्यासाठी सर्वायकल पॅप स्मिअर नावाची टेस्ट असते. जसं नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला गर्भाशयाचं तोंडाचं चेकअप असतं, तसं रुटीन चेकअप असतं. त्याच्यामध्ये दुखत वगैरे काहीही नसतं, त्याच्यामध्ये मुलीचा प्रकार नसतो. पॅप स्मिअर नावाची एक छोटीशी टेस्ट असते. ती जर तुम्हाला काही सिम्पटम्स दिसले तर तुम्ही कोणत्याही गायनेकडे जाऊन ती टेस्ट करून घेतली. ती जर नॉर्मल आली तर तुम्ही टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे काय, मला मुली येतील का, मला हे होईल का, असं घाबरण्याची काहीच गरज नाही. ही खूप अर्ली टेस्टिंगची स्टेज आहे. दुसरी गोष्ट, ब्रेस्टमध्ये जर कोणत्या गाठी आढळत असतील तुम्हाला आफ्टर 35 तर त्या सुद्धा वेळच्या वेळी चेक करणं गरजेचं असतं. नाही असेलच की चरबीची गाठ असेल, येऊ दे ना, आमचं काय म्हणणं असतं डॉक्टरांचं, तुम्ही चेक करून द्या, काय येईल, नॉर्मल गाठ आहे, प्रत्येकच गाठ. दुसरी गोष्ट काय असतं की गाठ या शब्दाची खूप भीती आहे सगळ्या ह्याच्यामध्ये, की डोक्यात एक असं असतं की गाठ झाली म्हणजे ती कॅन्सरची झाली. तर असे काही नसतं. गाठीचे सुद्धा वेगळे वेगळे प्रकार असतात. आता बऱ्याचशा मुली मेन्स्ट्रुअल सायकल म्हणाल तर ही सगळी हॉर्मोन्सवरती डिपेंड होणारी सायकल आहे. एखाद्या गर्भाशय पिशवीचा रिपोर्ट केला तर तुमचा रिपोर्ट महिनाभर तोच येतो. पण अंडाशयाचा जर रिपोर्ट केला तर अंडाशयाच्या रिपोर्टमध्ये खूप चेंजेस येतात. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय असतं, तुमची जी काय ब्रेन आहे, तिथली जी काय CNS सिस्टीम आहे, तिथून जे साईन्स अँड सिग्नल्स तुमच्या बॉडीला जातात त्या पद्धतीने ते हॉर्मोन्स ऍक्ट करत असतात. सो सायकलच्या सुरुवातीला ब्रेनकडून स्टिम्युलस मिळतं अंडाशयाला. अंडाशयामध्ये अंडी जे काय म्हणतात की एग्स किंवा ओवम हे तयार व्हायला चालू होतात. इन बिटवीन फेजमध्ये तिथं ओव्युलेशन होतं आणि नंतर ती फेज परत ड्रॉप होते. ओव्युलेशनच्या फेजमध्ये जर गर्भधारणा झाली तर ती पेशंट प्रेग्नंट होते. जर गर्भधारणा नाही झाली तर प्रेग्नन्सी होत नाही, परत ब्लिडिंग चालू होतं आणि परत सायकल गोज टू झिरो. म्हणजे निसर्गाने हे नेमून दिलंय की तुम्ही अशा पद्धतीने. तर हे का नेमून दिलंय, तर त्या ह्याच्यामध्ये ओवम तयार होणं गर्भधारणेसाठी, आणि गर्भधारणा जर झाली तर गर्भाशयाला जो सप्लाय लागतो त्याला पकडून ठेवण्यासाठी, त्यामुळे तिथला तो ब्लड फ्लो वाढवला जातो. जेव्हा पाळी येत नाही किंवा प्रेग्नन्सी राहते तेव्हा हे सगळं ब्लड त्या गर्भाला पोषण म्हणून यूज केलं जातं. आणि जेव्हा पाळी येते, जर नाही प्रेग्नन्सी राहिली तर याचा अर्थ ब्लिडिंग झालेला आहे. ओके, इतकं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्गाने एवढं सोपं करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. परंतु ह्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस आहेत. प्रत्येकच वेळेला ते ॲबनॉर्मल असतील. मेन्स्ट्रुअल सायकल पण हेरिडिटरी आणि इरेग्युलर असू शकते. म्हणजे जर तुमची आई किंवा बहीण यांचे पिरियड्स जर 1.5 महिन्याचेच असतील तरी पण तुमचे पिरियड्स असं असू शकतं की 1.5 महिन्याचेच आहेत, पण त्या व्यक्तीसाठी ते नॉर्मल आहे. त्यांना कोणत्याच ट्रीटमेंटची गरज पडत नाही, काहीच करायला लागत नाही, प्रेग्नन्सी राहते आणि सगळ्या गोष्टी होतात. दुसरी गोष्ट काय आहे, आणि इन बिटवीनचं जे सायकल आहे, आता कोणत्या एजमध्ये गर्भधारणा राहिलेली, म्हणजे आता लग्नाचं वय पण थोडंसं डिलेड झालेलं आहे, त्याच्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला मी. शक्यतो 25 to 35 या एजमध्ये गर्भधारणा राहिलेली कधीही चांगली असते. 35 एज नंतर थोडेसे हाय रिस्ककडे जाते ती प्रेग्नन्सी. त्याच्यामुळं जर काही तुमचं करिअर प्लॅन असेल किंवा जे काय, आजकाल कसं आहे की आधी असं नव्हतं की आई वडिलांनी सांगितलं लग्न कर, लग्न केलं आणि हे केलं, असं काही नसतं. मुली स्वतः पण ठरवतात. तर त्याच्यासाठी एक बेसिक नॉलेज पाहिजे की जर तुम्ही काही सायकल्स ठरवताय, जर तुम्ही कोणत्या एक्झाम्स देताय, जर कोणी हे करताय, तर ह्याचा पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की साईड बाय साईड तुम्ही हे पण मॅनेज केलं पाहिजे की त्या एजमध्ये तुमचं लग्न झालंय का किंवा हे झालंय का. प्रत्येक नियम प्रत्येकासाठी लागू असतो असं नाही. प्रत्येकाचा हा चॉईस आहे की कधी हे करायचं कधी. पण हेल्थ वाईज आणि सायन्स काय सांगतं ते मुद्दे मी फक्त आज तुम्हाला इथं हायलाईट करेन. ठीक आहे, आता तुमच्यातून जर काही मला प्रश्न असतील तर ते आपण बघूया आणि त्यानुसार मग पुढचे लेक्चर मग मी पुढच्या गोष्टी कव्हर तर म्हणजे प्रत्येक पालकांचं असं हे ऑब्वियस आहे की वगैरे दोष असतात, त्यांची समस्या आणि त्या पिरियडमध्ये जास्त गोष्टी होतात. पण ते कसं होतं, आज थोडं आता इरेग्युलर असतं सुरुवात, त्याच्यामुळे इमिजिएटली काय करतात आम्हाला रिपोर्ट absent राहणार आहे, त्रास होतो. म्हणजे हे किती योग्य आहे, म्हणजे पालकांना त्या कन्सिडरेशनची काही गरज नाही. पालकांना म्हणाल तर तसं समुपदेशनाची गरज नाही, कारण त्यांनी थोडंसं काळजीपोटी ही गोष्ट केलेली असते किंवा
मग त्यांची लाईफस्टाईल आपल्या पाल्याची किंवा त्याचं ॲबसेंटी पडू नये वगैरे ह्या दृष्टीने. पण कसं होतं की जे मी म्हटलं की तुमचं 1-2 वर्ष तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे. सुरुवातीला तुम्ही कन्सल्ट करा. माझं म्हणणं असतं की तुम्ही अगदीच दाखवलं नाही असं पण करायचं नाही. पण प्रत्येकच पाळीला प्रत्येकच वेळेला कन्सल्ट करणं गरजेचं नसतं. जेव्हा तुम्हाला एकदा जाऊन तुम्ही रुटीन चेकअप करून घेणं गरजेचं आहे, हे बघायला की सगळं व्यवस्थित आहे ना. जर त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की ही गोष्ट तुमच्यासाठी नॉर्मल आहे, की तुम्हाला गर्भाशयाला कुठली हे गाठ नाही आहे आणि जरी थोडंसं ब्लिडिंग होत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन्स आणि अशी औषधं आजकाल आम्हाला चालू करावी लागतात. कारण पूर्वी जे काय आपण खायचो की जे काय हे असायचं त्याच्यातून जेवढं न्यूट्रिशन मिळायचं तेवढं आता मिळत नाही. कारण हायब्रिड प्रकार खूप वाढलेला आहे. आपण जे अन्न खातो मागवतो असं नेहमी प्रत्येक वेळेला आपल्याला ऑर्गॅनिक सांगितलं तर ऑर्गॅनिक मिळेलच. किंवा मुलांचे पण आता क्लासेसचे शेड्यूल हे त्याच्यामध्ये त्यांचं खाणं लाईफस्टाईल हे सगळं खूप बिघडलंय. त्याच्यामुळे कुठेतरी न्यूट्रिशन डेफिशियन्सी असते. त्यामुळे तुम्हाला डॉक्टर्स ते कॉम्बॅट करण्यासाठी औषधं देणार आहेत. म्हणजे तिथं कुठेही ज्यांना खूप हेवी फ्लो आहे त्यावेळेला मात्र तो कमी करण्यासाठी औषधं घेणं गरजेचं असतं. कारण की खूप वेळा जर तुमचं प्रत्येकच खूप लवकर पाळी येत आहे की 20-20 दिवसाला पाळी येते आणि 7-7 दिवस ब्लिडिंग होतं, तर अशा वेळेला तुमचा HP मग कुठेतरी ड्रॉप व्हायला चालू होतो. मग त्याच्यामुळे तुम्हाला ॲनेमियाची सगळी लक्षणं दिसायला लागतात, विकनेसपणा किंवा चिडचिडपणा वगैरे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. परंतु 1-1.5 महिन्यांनी पाळी येते, 5 days ब्लिडिंग होते, एखाद दुसरा दिवस पोटात दुखतंय, तो दिवस तुम्ही रेस्ट घ्या आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक वेळेला तुम्हाला हे दाखवायची गरज नाही. तुम्ही वेट करू शकता की थोडंसं वय वाढेल तसं सगळं कमी होतंय का वॉटेवर. आता जर त्या परीक्षा नाही सुट्ट्या आहेत त्यावेळेत पाळी आली काहीच नाही तर त्यावेळेला काय तुम्हाला प्रत्येकच वेळेला दाखवत बसायची गरज नाही. म्हणजे एव्हरी सायकल एवढं पॅनिक करायची गरज नाहीये. बऱ्याचदा नॉर्मल गोष्टींसाठी जरी तुम्ही दाखवलं तरी डॉक्टरांकडून तुम्हाला हेच उत्तर येणार आहे की नॉर्मल होऊन जाईल, हे ह्या वयासाठी हे आहे. हेवी ब्लिडिंग होत असेल 3 pads per day वगैरे तर तुम्ही दाखवा त्यावेळेला. आणि जर खूप जास्त पोटात दुखतंय तर डॉक्टर तुम्हाला मेडिसिन्स देतात. ते मेडिसिन्स घेऊन पण तुमचं कमी होत नसेल तर मात्र तुम्ही बाकी चेकअप करून घेणं गरजेचं आहे. खूप जास्त असतं त्यांना रक्त जास्त झालं असतं का बॉडी, असं कधीच नसतं ना. कुठलीही स्त्री बघितले का इंडियन स्त्रियांमध्ये की ब्लड खूप जास्त झाले मला म्हणून मला जास्त ब्लिडिंग झालंय, असा मिथ नाही आहे स्त्रियांमध्ये. मिथ काय आहे की माझं ब्लड कमी आहे म्हणून नाही. ऍक्च्युली ते तसं काही जास्त रिलेटेड नाही आहे. बऱ्याचदा तुमचे हॉर्मोन्स, तुमच्या ओव्हरीज, तुमच्या गर्भाशयावरती कशा काय त्याला CNS काय हे होतं त्याच्यावरती डिपेंड असते की तुमचं हे किती होतं. त्यामुळे HP हे प्रत्येकाने चांगलंच ठेवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जर जे तुम्ही म्हणता वेट गेन वगैरे तर ह्या गोष्टी PCOS जसं की पॉलिसिस्टिक ओव्हरीज आजकाल खूप वाढलेला विषय आहे हा पॉलिसिस्टिक ओव्हरीज. तर पॉलिसिस्टिक ओव्हरीजमध्ये काय होतं, CNS कडून ब्रेनकडून जे काय ओव्हरीजला स्टिम्युलेशन मिळतं नाही की दर महिन्याला 1 किंवा 2 अंडी तयार होतात, मग ती ओव्युलेशन होतात म्हणजे गर्भधारणेसाठी तयार होतात. गर्भ नाही राहिला तर ती बॅक टू नॉर्मल जातात. तर पॉलिसिस्टिक ओव्हरीजच्या पेशंट्समध्ये काय होत असतं की ती जी तयार झालेली असतात ती कमी प्रमाणात तयार होतात किंवा कमी प्रमाणात तयार होतात आणि ती तशीच राहतात. जी बॅक टू नॉर्मल जायला पाहिजे ती बॅक टू नॉर्मल नाही जात. त्याचा साईज पण वाढत नाही, कमी होत नाही, ते छोट्या पाण्याचे बुडबुडेसारखे ते तयार होतात आणि ते दर महिन्याला थोडे जमतात. आणि जेव्हा बॉडी रिॲक्ट करायला चालू होते की आता एक लेवल संपली त्यावेळेला मात्र ओव्हरीजला बलकीपणा येतो म्हणजे जडपणा येतो. आणि मग जर तेव्हाच तुम्ही सोनोग्राफी केली की डॉक्टर सांगतात की तुमचं तर PCO सारखं दिसते, आम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरीज सारखं दिसते. तर पॉलिसिस्टिक ओव्हरीज पण का आता प्रमाण वाढलंय तर ह्याला पण स्ट्रेस हेच एक महत्त्वाचं कारण सध्या संशोधन करून सापडलेलं आहे. म्हणजे दुसरं काही नाहीये, दुसरी गोष्ट नाही, मला काही स्ट्रेस नाहीये, माझं सगळं चांगलं चाललंय असं जरी असलं तरी पण त्या पेशंट्समध्ये पण ह्या गोष्टी दिसलेल्या आहेत आणि ज्यांना खूप स्ट्रेस आहे त्यांच्यामध्ये पण दिसलेल्या आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला वाचायचं असेल तर काय आहे, लाईफस्टाईल डिझीजसाठी एकच ट्रीटमेंट आहे पहिली, ती म्हणजे योगा आणि मेडिटेशन. आता तुम्ही म्हणाल योगा आणि मेडिटेशनचा काय संबंध आहे गर्भाशय पिशवीच्या आणि ह्याच्याशी. गर्भाशय आणि अंडाशय, गर्भाशयावर ऍक्शनच मुळात अंडाशयाची नाही. आणि अंडाशय कोणाचं ऐकतं तर तुमच्या ब्रेनकडून जे स्टिम्युलेशन तुम्हाला मिळणार आहे की बाबा आता गर्भ राहिलेला नाहीये, तो आता नॉर्मलला जा, आता गर्भ राहिलाय आता नॉर्मलला जाऊ नको, हे सगळं ब्लड आहे हे आपल्याला गर्भासाठी ठेवायचंय, हे जे काही संप्रेरक मिळतंय हे कोण देतं, शेवटी ब्रेन देतं. आणि योगा मेडिटेशन काय करतं तर तुमच्या ब्रेनला कुठेतरी नॉर्मलाइज करायचा
करायचा प्रयत्न करतं. तुमची हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो कुठेतरी नॉर्मल करायचा प्रयत्न करतं. त्यामुळे आपल्या पेशंट्सला आपण शक्यतो कोणतेही मेडिसिन्स देण्यापेक्षा सुरुवातीला लाईफस्टाईल डिझिजेसची योगा मेडिटेशन हीच पहिली ट्रीटमेंट असते, कारण त्याचा इफेक्ट त्याच्यावर आहे आणि हे बऱ्यापैकी सध्या सायंटिफिकली प्रूव्ह पण करतायत लोक की कसं त्याच्यावरती हे. दुसरी गोष्ट काय असायची पूर्वीच्या काळी, म्हणजे पिरियड्स मेन्सेस आले की 4 दिवस बायकांना कंपल्सरी रेस्ट असायची. पूर्वजांनी जे घालून दिलेले नियम आहेत ना की 4 दिवस कशालाही हात लावायचा नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, तर ते त्या स्त्रीला रेस्ट मिळण्यासाठी आहे ऍक्च्युली. तसं काही विटाळ आहे, ब्लड आहे असं काही त्याच्यातलं हेतू नाहीये. पण लोकांना डायरेक्टली सांगितलं तू हे करू नकोस तर लोक ऐकत नाही. पण जर त्याच्यात तुम्ही काहीतरी देवाचं सांगितलं असं असं होईल तर लोक ऐकतात. म्हणून हे पूर्वीच्या लोकांनी बसवलं. एक्झाम असते, बऱ्याचशा गोष्टी असतात, रिलेटिव्ह येतात, हे येतात, त्यावेळेला बसणं अपेक्षित नाहीये. काय करू शकता, ऍटलिस्ट तुम्ही जी कामं टाळू शकता ते तरी 3 दिवस तुम्ही रेस्ट घ्या. ठीक आहे, माझी एक्झाम आहे, मला जायलाच लागणार आहे, माझा जॉब आहे, मला सुट्टी नाही मिळणार आहे, पण घरी आल्यानंतर जी कामं तुम्ही टाळू शकता ती तरी तुम्ही टाळा. की ठीक आहे बाबा, प्रत्येक लेडीजने असं काही घालून द्यायची स्वतःलाच काही नियम घालून दिलेले असतात. माझं हे काम झालंच पाहिजे, हे मला आज साफ करायचंच आहे, हे एवढं धुतलं गेलंच पाहिजे, हे असं झालंच पाहिजे. तर हे थोडंसं स्वतःवरचीच बंधनं थोडीशी कमी करा. म्हणजे ठीक आहे, ते 3 दिवस तरी बाबा जाऊ दे, ठीक आहे, मी हाच वेळ स्वतःसाठी काढलाय. आता परवाच माझ्याकडे पेशंट होती, 3ऱ्या दिवशी शी वॉज फाईन. आम्ही त्यांची गर्भाशयाच्या गाठीसाठी लॅप्रोस्कोपिक सर्जरी केलेली, पिशवी काढायची, एज होतं 48-50. ओके, तर 3ऱ्या दिवशी शी वॉज फाईन, शी वॉज रेडी टू डिस्चार्ज. मग सकाळी मला म्हटल्या मॅडम मला संध्याकाळी नाही सकाळीच डिस्चार्ज द्या. आता का म्हटलं, का तुम्ही फाईन आहे, सर्जरी छान झाली आहे तुमची, तुम्हाला मी डिस्चार्ज देऊ शकते, तुम्हाला का नाही घरच्यांची खूप आपदा होती. म्हटलं मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. तुम्ही स्वतःसाठी 1 दिवस, तुम्ही तुमच्या आयुष्यातले 3 दिवस हॉस्पिटलमध्ये कशासाठी राहताय? तुम्ही काय लग्नाला आलाय कोणाच्या, त्या शौकसाठी आलाय का, शॉपिंगला आलाय का, कशासाठी आलाय? तुमच्या शरीराची गरज आहे म्हणून तुम्ही ऑपरेशन करून घेतलंय आणि त्यात पण तुम्हाला लवकर डिस्चार्ज ह्याच्यासाठी हवाय की घरी जाऊन मी लवकर काम करेन. करू दे ना त्यांना काम. आता मुलं मोठी आहेत, करू दे ना त्यांना, थोडंसं द्या जबाबदारी, थोडंसं करू दे त्यांना शेअरिंग. प्रत्येकच वेळेला मीच तिथं असायला पाहिजे असं नाही. तुम्ही 1 दिवस रेस्ट घ्या, स्वतःसाठी रेस्ट घ्या, असं काही नाहीये. आणि मुलांना काहीच प्रॉब्लेम नव्हता, नाही मॅडम तुम्ही 2 दिवस यांना ठेवा आणि घरी गेली की कामाला चालू करेल. कसं आहे, तो विषय असा झालेला आहे की आपणच स्वतःला की बाबा स्वतःसाठी काही करायचं आलं की आपण सगळ्यात मागं लेडीज, दुसऱ्यांसाठी परिवारासाठी आलं की आपण पहिल्यांदा सगळं आपण घेऊन जातो, पण आपल्यावरती आलं की आपण तसंच हे करतो. तर हे थोडंसं कुठेतरी बदललं पाहिजे. त्याच्यामुळे पण बरेच म्हणजे रेस्ट मिळणं किंवा लाईफस्टाईल डिसीज जे हे करणं हा आपल्याला इझी करणं थोडंसं सोपं जातं. आपण मुलांच्या बाबतीत ते सांगू शकतो. म्हणजे कम्पॅरेटिव्हली कसं जाणं, म्हणजे कसं मुलं वयात येते त्यांचा आवाज फुटतो ऐकलं. सो कम्पॅरेटिव्हली मुलींच्या बाबतीत हे वय एवढं कमी आलेलं आहे. तर मुलांच्या बाबतीत काय सांगतो, तर लाईफस्टाईल तर दोघांची म्हणजे तुमचा हायस्कूलचा काय एक्सपिरियन्स? म्हणजे तुम्ही आता हायस्कूल टीचर विचारली की तुम्हाला काय वाटते की जी 7वी 8वीची मुलं आहेत जशी पूर्वी मॅच्युअर्ड असायची तसं आता त्यांच्या बिहेवियरमध्ये जाणवतं का फक्त मुली मॅच्युअर आहेत पण असं आहे? असं नाही आहे. म्हणजे थोडंसं कम्पॅरेटिव्हली मुलीच जास्त लवकर मॅच्युअर होतात, कारण मेबी हे असू शकतं. आता कसं आहे मुलींच्या मध्ये जसं मी म्हटलं की दर महिन्याला पाळी येणं, दर महिन्याला हॉर्मोन्स होणं, हे खूप म्हणजे दर महिन्याला त्या बॉडीमध्ये वेगळे वेगळे चेंजेस होतात. लहानपणापासून ते शेवटपर्यंत सुद्धा ही सायकल चालू असते. म्हणजे बाल अवस्था, त्याच्यानंतर कौमार अवस्था, त्याच्यानंतर तुमची जी काय ही अवस्था आणि वृद्धावस्था. तर ह्याच्यामध्ये सुद्धा बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात चेंजेस होत असतात. आणि मॅच्युरिटी जी म्हणते की ह्या हॉर्मोन्समुळेच आहे, स्त्रीचं स्त्रीत्व हे त्याच्यामुळेच आहे. इमोशनली जसा स्त्री विचार करू शकते, जसं मल्टीटास्किंग करू शकते, तसं पुरुष करू शकत नाही. तर ह्याला हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल आहे. पुरुषांच्या बाबतीत असे काही फार प्रमाणात बदल घडत नाही. त्यांच्यामध्ये 1-2च हॉर्मोन्स आहेत जे ऍक्ट करतात मॅच्युअर करण्याचे आणि परत ते थोडासा फेज कमी होण्याचे, असं आहे. त्याच्यामुळं जेवढे चेंजेस, जेवढे लाईफस्टाईल डिझिजेसचा फरक स्त्रियांना पडतो तेवढा पुरुषांना पडत नाही, कारण त्यांना निसर्गातच तेवढी व्हरायटी दिलेलीच नाही.
असं आहे. म्हणून हा फरक तिथं तुम्हाला जास्त जाणवणार आहे. दोघींना तरी असं असतं की गर्भाशयाच्या पिशवीला गाठ आहे, तर नेमकं काय रिझन असू शकतं आणि जरी ऑपरेट करायला सांगितलं तर लॅप्रोस्कोपी की ओपन सर्जरी दोन्हीमध्ये म्हणजे काय ऑप्शन जास्तीत जास्त? ओके. तर पहिला गोष्ट तर गर्भाशयाच्या आणि अंडाशयाच्या गाठीचे खूप सारे टाईप्स आहेत. ओके. प्रत्येकच गाठ जसं मी म्हटलं की घाबरण्याची नसते. गर्भाशयाची गाठ हा एक टोटली वेगळा प्रकार आहे आणि अंडाशयाची गाठ ही एक टोटली वेगळा प्रकार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय टाईपच्या गाठी आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे किंवा नाही. बऱ्याचदा गाठी ह्या नॉर्मल असतात. जसं म्हणतो ओव्युलेशन पिरियडमध्ये ते अंडाशय थोडंसं बल्की, तिथं 1-2 सेंटीमीटरचं काहीतरी तुम्हाला दिसलं तर त्याला आपण गाठ म्हणत नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या गर्भाशयाला जर छोट्याशा गाठ असेल आणि त्याचा तुम्हाला काहीच फरक पडलेला नाहीये ना तुमच्या पाळीवर ना कशावर, तर त्याला काहीही करायची गरज नसते. त्याला ट्रीटमेंट घेण्याची सुद्धा काहीच गरज नसते. आता ट्रीटमेंटची गरज केव्हा पडते, तर ती गाठ एकतर कोणत्या टाईपची आहे, एकतर त्या गाठीचं लोकेशन काय. गर्भाशय पिशवीच्या जर बाहेर गाठ असेल तर ती जवळजवळ 4-5 सेंटीमीटरची, 6 सेंटीमीटरची, 7 सेंटीमीटरची होईपर्यंत सुद्धा पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तीच जर गर्भाशय पिशवीच्या गाठ आतल्या बाजूला असेल तर ती 1 सेंटीमीटरपर्यंत जरी वाढली तरी त्याचा त्रास पेशंटला होतो. ओके. त्याच्यामुळं गाठीची ट्रीटमेंट जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा प्रत्येकाला सेफ नसते आणि प्रत्येक गाठीची ट्रीटमेंट ही वेगळी असते. ओके. गाठ आतमध्ये आहे, पेशंटला खूप हेवी ब्लिडिंग होतंय, खूप पेन होतंय, 1-2 सेंटीमीटरची आहे, आतली आहे, तर लगेच ऑपरेट करून काढून टाका. गाठ बाहेरच्या बाजूला आहे, एक 3 ते 4 सेंटीमीटर पर्यंत आहे, परंतु त्याचा मला काहीच त्रास नाहीये, ना पेन आहे, ना ब्लिडिंग आहे, ना काय आहे, इमर्जन्सी काही गरज नाही. फक्त इयरली किंवा 6 महिन्यांनी तुम्ही सोनोग्राफी करून त्याला फॉलो करा की ती वाढत नाहीये ना, कुठं आतल्या बाजूला वाढत नाहीये ना, काही त्याच्यामध्ये चेंजेस दिसत नाहीये ना. जर ती तेवढीच राहत असेल आणि तुम्हाला जर त्याचा काही त्रास होत नसेल, काही चेंजेस दिसत नसतील, तर एज ऑफ 40 पर्यंत त्याच्यासाठी तर काही घाबरण्याची तुम्हाला गरज नाही. कसं होतं, ती जी 2 सेंटीमीटरची गाठ होती तिला काढायला सांगितले, मला 5 सेंटीमीटरची गाठ आहे, मला डॉक्टर घाबरू नको म्हटले. तर हा त्याच्यातला फरक आहे की आम्ही प्रत्येकच गाठीला प्रत्येकाला सेम ॲडवाइस देत नाही. आता तुमचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओपन की लॅप्रोस्कोपी. तर लॅप्रोस्कोपी हाच चांगला ऑप्शन असतो कधीही. का सांगते, पूर्वीच्या काळी आपल्याकडे सगळ्यांकडे साधे मोबाईल होते, आता हे मोबाईल आले. आता जर तुम्ही विचारलं मला की आता तुम्ही ते मोबाईल वापराल का हे मोबाईल वापराल, तर काय उत्तर मिळणार तुम्हाला, हे मोबाईल वापरा असेच उत्तर मिळणार. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये तीच प्रोसिजर करायची, आपल्याला तीच प्रक्रिया करायची. ओपन, सपोज एखादी पेशंट माझ्याकडे पिशवी काढायला आलेली आहे, तर ऑपरेशन तेच होणार आहे. त्या पेशंटची पिशवी काढली जाणार आहे, ह्या पण पेशंटची पिशवी काढली जाणार आहे. फक्त हिची पिशवी काढायची जी प्रोसिजर आहे ती पोट फाडून असणार आणि हिची दुर्बिणीद्वारे असणार आहे. आता जे मिथ आहे की दुर्बिणीद्वारे अर्धवट काढलं जातं वगैरे, तर असं काहीही होत नाही. आम्ही दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून गर्भाशय पिशवी काढून पेशंटला दाखवतो. दुसरी गोष्ट, आमच्या हॉस्पिटलमध्ये तरी आम्ही टीव्हीवर पण दाखवतो की हे बघा, हे तुमचं आहे आतमध्ये आणि हे आपण अशी प्रोसिजर करणार आहे. दुसरी गोष्ट काय आहे, ओपन सर्जरीजमध्ये काय होतं की तुमचं जे पोट आहे ते तेवढ्या लेयर्समध्ये फाडलं जातं गर्भाशय पिशवीपर्यंत पोहोचायला. इतकं इझी नाही आहे की लगेच पोट फाडलं आणि पिशवी दिसली आणि काढली बाहेर. इट इज नॉट दॅट इझी. ओके. खूप सारे लेयर्स आहेत तुमच्या गर्भाशय पिशवीच्या वरती, तर ती गर्भाशय तेवढे कट्स घेतले जातात, तुमच्या पिशवीपर्यंत पोहोचलं जातं. ती पिशवी जिथं जिथं लिगामेंट्सला चिकटली ती सोडवली जाते आणि तेवढ्या लेयर्समध्ये ती शिवलं जातं. आता याच्यासाठी अॅनेस्थेशिया पण जास्त लागतो, तुमची रिकव्हरी रेट पण हे लागतो, स्टिचेस पण तेवढे जास्त घ्यायला लागतात, तुमचा ब्लड फ्लो पण जास्त होतो. आता हेच जर तुम्ही दुर्बिणीद्वारे केलं तर काय होतं की पोटामधून फक्त छोट्याशा एका होलमधून दुर्बीण टाकण्या इतकं एकच होल पडतं. ते होलपर्यंत डायरेक्ट आपण पिशवीपर्यंत जातो. ह्याच्यामध्ये कुठेही मोठे कट्स तुमच्या इतर कुठेही पडत नाही. आपण गर्भाशय पिशवी सोडवतो आणि ती बाहेर काढतो. आता ती बाहेर काढण्याचे प्रोसिजर्स वेगळे आहेत. म्हणजे मॅरिड पेशंट्समध्ये वगैरे आपण वजायनली ती पिशवी बाहेर काढतो आणि मग तिथली जागा व्यवस्थित एंडोसिजरिंग करून क्लिअर केली जाते. फक्त पोट फाडून जेव्हा करतात ती तेव्हा ती वरून करतात. दुसरी गोष्ट, जर गाठ एखादी काढायची असेल तर आमच्याकडे आम्ही अनमॅरिड मुलींमध्ये अगदी 10 सेंटीमीटर पर्यंतच्या वगैरे गाठी काढलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी एक मॉर्सिलेटर नावाचं वेगळं मशीन मिळतं, ज्याच्यामध्ये ती गाठ आतमध्ये, आपण त्यांच्या खालच्या पार्टला अजिबात टच करत नाही,
दुर्बीण टाकतो, दुर्बिणीद्वारे एक वेगळं मशीन असतं, ते जातं, त्या गाठीचे स्लायसिस होतात छोट्या छोट्या अशा, आणि ते स्लाइस बाय स्लाइस ती गाठ बाहेर येते, म्हणजे ती गाठ पूर्णपणे निघालेली असते आणि गर्भाशय पिशवी परत आहे तशी आपण सुचरिंग करतो. आता दुर्बिणीचं करण्यामध्ये फायदे काय आहेत, तर इथं तुम्हाला ब्लिडिंगची रिस्क कमी झाली, सुचर मटेरियल कमी लागलं आणि इथं तुमचं बाकीचं काही अंगावयवांना जास्त हँडलिंग झालं नसल्यामुळे तुमची रिकव्हरी फास्ट होते. त्याच्यानंतर तुम्हाला रेस्ट सुद्धा कमी घ्यायला लागते, कारण की तुमचं हिलिंग फास्ट होणार आहे, तुम्ही रिकवर चांगल्या होणार आहेत. आमच्याकडचे आता दुर्बिणीद्वारे ऑपरेटिव्ह केलेले पेशंटला आम्ही सांगतो, तुम्ही जावा 5व्या-6व्या दिवशी घरी जा, स्वतः चहा बनवून द्या. लेडीजना ते हवं असतं की मी माझ्यासाठी घरातले कोणती माणसं माझ्या ह्याला लागेल असं व्हायला नको, माझं मी तरी केलं पाहिजे. ऑपरेशनला पूर्वीचे लोक का घाबरायची की 8 दिवस ह्या अंगावरचं त्या अंगावर होता येत नव्हतं. मग त्याच्यासाठी कसं आहे, पूर्वीच्या काळी एवढे चांगले अनेस्थिशिया नव्हता, चांगले सुचर मटेरियल नव्हते, इन्फेक्शन्स असायचे, अँटीबायोटिक्स तेवढे चांगले आले नव्हते. आता हे सगळे अवेलेबल आहे, त्याच्यामुळं आत्ताच्या स्टेजला कधीही दुर्बिणीद्वारे कोणतंही ऑपरेशन केलेलं ओपनपेक्षा कधीही फायदा नाही. हे उचलून कुठेही फेकणं आणि प्रॉपर आपण टेक्निकनी ते करणं तर आपल्याला ते जमणार. तसंच बॉडीचं आहे, मला हा मसल बिल्ड करायचा, ह्याची पॉवर वाढवायची, तर मी ह्याच्यासाठी वेळ काढून असा एक्सरसाइज केला तर हळूहळू ह्याची पॉवर वाढणार. तर ते थोडंसं करावं लागेल तुम्हाला, कार्डिओ एक्सरसाइजेस वगैरे. थँक्यू मॅडम, मेट्रोपोलिस आणि अशा लॅब्सला तुम्हाला ते हेच देतात, तुमचं थायरॉइड, HB, शुगर. ह्याच्यामध्ये पर्सनली विचाराल तर मी म्हणेन, जर तुम्ही ओव्हरऑल नॉर्मल आहात तर तुम्ही एक सोनोग्राफी करून घ्या, गर्भाशय आणि अंडाशय नॉर्मल आहेत का बघण्यासाठी. ब्रेस्ट चेकअप करून घ्या, मॅमोग्राफी असते त्याच्यासाठी की कुठं कुठे काही रिजन नाही बघण्यासाठी. आणि ब्लड टेस्ट तुमच्या सिम्पटम्सवरती डिपेंड आहे. घरात शक्यतो CBC आणि शुगर ह्या टेस्ट आणि थायरॉइड या टेस्ट तर कंपल्सरी मी सांगते की तुम्ही करून घ्या, त्याच्यामध्ये काही विषय नाही. आणि बाकी जर तुमच्या घरात कुठली हिस्ट्री असेल तर मग त्याच पद्धतीच्या वेगळ्या टेस्ट म्हणजे अदरवाईज टेस्ट तुमचे येतात, किडनी फंक्शन म्हणा या म्हणा, तशा एक नंबर ऑफ टेस्ट आहेत. प्रत्येक वेळेला त्या गरजेचं नाही, त्या पेशंटनुसार आपण ॲड वाढते. म्हणजे आता डॉक्टरांनी असं जास्त हालचाल करू नका वगैरे असं प्रत्येकाला सांगणं. हो, आता कसं आहे, आता जसं आपण म्हणतो PCODचं प्रमाण वाढलं, ह्याचं प्रमाण वाढलं, त्याचं प्रमाण वाढलं, तसं प्रीटर्म डिलिव्हरीचं सुद्धा प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि इन्फेक्शनचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. पूर्वी जे फार कमी असायचं, कारण ओव्हरऑल जे त्या बॉडीला त्याचे हे तर लहानपणी कष्ट काय असायचे, तर पाणी उपसून आणून हे कर. दुसरी गोष्ट जात्यावरचं दळण, आता आपल्या घरी जातं बघायला पण मिळत नाही, तर जात्यावरती जेव्हा त्या मुली दळायच्या किंवा जेव्हा आता आपल्या आजी लोकांनी वगैरे हे सगळी कामं केली असतील त्यावेळेस त्यांचं मसल आणि ते स्ट्रेंथ बिल्डअप व्हायची की त्या हालचालींना ते गर्भाशयाने केले. आणि मुळातच कसं असायचं त्यावेळेला ती सवय लागलेली असायची की त्या आता एखादी व्यक्ती काहीच एक्सरसाइज करत नाही आणि तिला तुम्ही सांगितलं की आता चढ बाई 2 जिने तर तिला जमणार नाहीये. बट एखादी ॲथलीट आहे तर तिच्यासाठी 2 जिने म्हणजे गोष्ट आहे, काहीच नाही तिच्यासाठी, असं आहे. मग आता डॉक्टर तुम्हाला काय सांगतात की जसं याचे प्रमाण वाढले तसे प्रीटर्म डिलिव्हरीचे सुद्धा प्रमाण वाढलेले आहे. मग जर तुम्ही एक्स्ट्रा लोड घेऊन जर काही एखादं काम केलं आणि त्याच्यामध्ये जर तुमचं पिशवीचं तोंड लवकर उघडलं तर किंवा काही इन्फेक्शन झालं तुम्हाला आणि तुमची प्रीटर्म डिलिव्हरी झाली तर तो त्या फॅमिलीसाठी खूप मोठा ट्रॉमा असतो की लवकर वेळेच्या आधी 6व्या महिन्यात डिलिव्हरी होणं, 7व्या महिन्यात डिलिव्हरी होणं, मग परत ते बाळ काचेच्या पेटीत ठेवा, मग परत त्याची गॅरंटी नाही. मग त्याच्यापेक्षा एक ठराविक लेवलला तुमचं बाळ केलं जसं की 34-36 वीक्स त्यावेळेला तुम्ही थोडंसं हालचाली वाढवल्या तर चालतं. ओव्हरऑल जर तुम्ही रोजच तेवढं करत असाल तर काही व्यायाम आहेत जे पोटावर प्रेशर देतात, हे फक्त आम्ही रिस्ट्रिक्ट करतो. बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट काय असते की प्री प्रेग्नन्सी 0 हलायचं पण नाही घरातनं आणि प्रेग्नन्सी राहिली की करायचं. म्हणजे प्रत्येकासाठी हा नियम लागू नाही. आता जर एखादी व्यक्ती रोज तेवढं करते तर त्यातल्या जे फक्त प्रेग्नन्सीसाठी हानिकारक व्यायाम आहेत ते आपण बंद करतो, जे चांगले आहेत ते तुम्ही सुरू ठेवू शकता. आता कसं आहे त्यातून जर काहीच करत नाहीये आणि आता जर एखाद्याने विचारलं की आता मी काय करू तर मग तिला तेवढं पण झेपत नाही, त्यात तिची प्रेग्नन्सी आहे. दुसरी गोष्ट काय, तुमचा ब्लड फ्लो म्हणा, त्यात तुमची जी मणक्याची ठेवण आहे हे सगळे चेंजेस झालेले असतात. मग तिने जर योग्य प्रकारे एक्सरसाइज नाही केली, कुठं मसल स्पाझममध्ये गेला, काय झालं तर ते सगळे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला ट्रीट करावे लागू शकतात. म्हणून आजकालचे डॉक्टर्स थोडंसं तुम्हाला कमी ह्याच्यावरती ठेवतात. जर तुम्हाला तसं हवं असेल तर तुम्ही पहिल्यापासून त्यांना सांगू की बाबा माझं एवढं मला करायची सवय आहे आणि आता तुम्ही मला सांगा की मी काय करू, असं जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला ते तसं प्लॅन करून देतील. हां बाबा तू जर एवढं टॉलरेट करू शकतेस तर तू एवढं कर,
असा. आणि ज्या व्यक्ती अशा आहेत की नाही मी मला काहीच एक्सरसाइज वॉकिंग मी लग्नाच्या आधी काहीच करत नव्हते, माझी जस्ट एक्झाम झालेली, मी आलेले, माझं लग्न ठरलं, मग माझ्या आईवडिलांनी खाऊन पिऊन आरामात राहा, परत तेच करायचे असं सांगितलंय आणि आता जाऊन लगेच 3 महिन्यात प्रेग्नन्सी राहिले, तर आता मी काय करू? त्यांच्यासाठी एक्सरसाइज त्यांना टॉलरेट नाही होत, म्हणून डॉक्टर्स थोडंसं हे करतात. उद्या तुम्ही काहीतरी केलं, तुमचा मजल्स बांधून घ्याला, प्रीटर्म डिलिव्हरी झाली, तर दॅट इज ट्रॉमा फॉर द फॅमिली, म्हणून ते डॉक्टर्स तसं तुम्हाला सांगतात. मी सीमेवरती लढते, अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते. मी एव्हरेस्ट सर करते, मी लेक्चर कित्येक देते. मी थिरकते, मी वावरते, मी गाते, मी नाचते. मी जन्म देणारी, मी जन्माला पुरणारी, जन्मानंतरही मीच ती पुरणारी. मी सृष्टी व्यापणारी, मी असल्याने तू आहेस, तरी जगताना तुझे नियम आहेत. मी जे करायचं नाही त्याची यादी तू केलीस. आई, बहीण, बायको, मैत्रीण डोळ्यासमोर का नाही असलीस? वेगळे काहीच नसते, फक्त दिसतो वेगळे. तरीही आमच्या बाबत तुमचे विचार मात्र वेगळे. निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या, बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा भिडू द्या. सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती होऊ, सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती होऊ. इकडून थोडा विचार कर, मग कळेल गंमत काय. कळेल तुलाही, कळेल त्यालाही त्याची किंमत काय. नमस्कार, मी एक छोटीशी गावात एक अडाणी गंगू, तिला तिच्या मुलीबद्दलची स्वप्न आणि ज्यात ते अडाणीतून ती कशी बाहेर काढते, फक्त एक छोट्याशा एकांकिकेतून एक 5 मिनिटाचं आहे, ते दाखवायचं आहे मला. मी बाई अडाणी गंगू, म्या 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 ग मी अडाणी गंगू. हा, माझं एकच सपन होतं की मला मुंबईला जायचं. मला कुठं जायचं होतं? मुंबईला. मी माझ्या धन्यासनी लय म्हटलं मला मुंबईला जायचं आहे, मुंबईला जायचं आहे. तर माझं धनी काय म्हणतात, तू बाई अडाणी, तुला कुठं नेऊन त्या मुंबईला आणि मीच कुठं तर गुलखून बसायचा. त्यामुळे धनी म्हटलं तुला कुठं बी नेणार नाही, तुझं घर राह. मी आपली अशी सपन बघत राहिली आणि एक दिवस असाच दिवस उजाडला. माझं धनीच म्हटलं मला, अगं गंगे आवर, उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे मुंबईला. मी बाई लई खुश झाली, मुंबईला जायचं आहे, मुंबईला जायचं आहे. मी काय केलं, कटोळं घेतलं, हे भरले की माझ्या लुगडी, माझं लुगडी भरलं, धन्याचं धोतर भरलं, सगळं भरलं आणि बांधलं की कटोळं. आणि धनी काय म्हणतात, अगं ए गंगे अडाणी, ते अडाणीच शेवटला तू. अगं तसं नाही जायचं, मुंबईला जायचं म्हणजे कटोळं न्यायचं नसतंय, पिटी घे पिटी. मी म्हटलं धन्यांना, बरं बरं पिटी घेते पिटी. ती वरची पिटी तेवढी जात असं का मला? धनी म्हटलं थांब 2 मिनिटं तुला देतो. धन्याने पेटी दिली, मी आपलं सगळं भरलं त्याच्यामध्ये. भरल्यावर मी आपली रात्रभर सपान बघते, मी अशी अशी मुंबईला जाणार, मी हे बघणार, मी ते बघणार. धनी सकाळी उठल्यावर काय म्हणतात, हाय बाई रात्रभर पिटले ह्या पोरीनं, मुंबईया मुंबईया चल बस. आणि नेलं की मला ते रेल्वेच्या पटरीवर, आणि मला काय त्याच्यात पायल ठेवायला येते वे, म्हणते उचल पळून टाक त्याच्यात. मी आपली बसली की, आणि सकाळी उजडायला बसले. मी म्हटलं आता एवढ्या लवकर बसायचं, किती वेळात जाणार आहे आपण, तू झोप, खा आणि झोप, तू गप बस. बाई मी गपच बसतो. आणि थोड्या वेळानं आली की मी म्हणते ट्रेनमध्ये मी पहिल्यांदा बसलेली, आणि बस कशी आपली अशी 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 हलती, आणि ट्रेन कशी हलती अशी 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 ट्रेन हलती. त्याची काय सवय का काय मला? मी आपल्या धन्यासनी म्हटलं हे काय आणताय सवय मला? धनी काय म्हणतात, अगे ह्याला म्हणायचं असते आगीन गाडी, आगीन गाडी म्हणतात ह्याला. आणि आता काय म्हणतात ट्रेन म्हणतात त्याला. तुला म्हणणार येते का ट्रेन? हा मी म्हणतो दाखवू का तुम्हाला, ट्रेन ट्रेन ग ट्रेन. बरं बाबा काय तर असू दे म्हटलं ना मी. आणि तो एक जण आला, एक काळा आणि पांढरा ड्रेस घातलेला, तो म्हणला ती काढ ती काढ ती काढ ती काढ. म्हटल्यावर मी आपलं काढलं व्हायचं भाकर आणि चटणी. धनी म्हणतात कसं, अगं हे तिखट ना वगैरे तिकीट पैसे द्यायचं असते, ते तिखट ते द्यायचं होतं त्याला दाखवायला. मग ते दिलं, धन्याने काढलं असं खिशात ना आणि दाखवलं त्याला. आणि मला काय म्हणतात धनी, एक वाईस खा आणि गप पड. लावले तर काढ काढ ती काढ कधीपासनं. मी आपलं ते घेतलं, खाल्लं, मला काही कळत बी नाही. आपलं मुंडी खाली गाठली आणि मी झोपले. झोपल्यावर काय झालं,
उठून बघते तर अंधार झालाय. मी धनाशी म्हणतो कवा सकाळी व्हायच बसलोय, झालं एवढं वेळ तरी अजून येणं झालंय. मुंबई असं कुठं आहे? थांब, आलं मुंबई आलं, थांब. आणि ट्रेन थांबली किती. थांबल्यावर आम्ही त्यातनं उतरल्यावर धनी कसं म्हणतात, तुला त्या टॅक्सीत पण बसायचं होतं की नाही, काळ्या पिळ्या टॅक्सीत, त्यात पण तुला बसवणार आहे. आणि त्याला हात केला आणि तो आला की लगेच तिथं. आणि तो काय म्हटलं, मी रस्त्याच्या तिकडं आहे, तुम्ही इकडनं तिथं या. बरं म्हटलं मी धन्यानं धरलं माझा हात. इकडे एकदा हात करतोय, तिकडे एकदा हात करतोय. आणि तो काय अशा पट्ट्या वाढल्यात की त्या, आणि त्या पट्ट्यावरनं म्हणतोय आमचा धन्या चाल. त्या गाड्या थांबतात, ते लाल लागली की थांबायचं. बरं बाई मी थांबलो आणि चाललो की त्या पट्ट्यावरून तिथं पण. आणि म्हटलं धन्यासनी अजून इथनं किती वेळ हो? थांब बाई, वाईज 1 तासाभरात येतंय. बरं मी बसलो त्या गाडीत, टॅक्सीत बसलो. टॅक्सीतनं म्हणतो बाई काढतो, तिकडं बघतो. हे मोठ्या बिल्डिंग आहे. माझं बाई डोकंच फिरलं, चक्करच यायला लागली मला. धनी म्हटलं तू का बस. मी आपली बसलो ट्रेनमध्ये, टॅक्सीमध्ये बसल्यावर म्हटलं आता येते का नाही बाई मुंबईत. तर आलं उतर. सगळं बाहेर काढलं. धन्याशी म्हटलं कुठं आहे तुमची मालकीन बाई. धनी म्हणतात हे तिथं आहे म्हणून तोपर्यंत धन्याची टोपी पडली खाली. मी म्हटलं अगं धनी टोपी, अगं थांब घेतली टोपी. म्हणजे एवढ्यावर आता रात्री सकाळी बसलेलं रात्री आलो आणि तोडं एवढं वर जायचं. अगं धनी म्हटलं तसं नाही, तिथं बटन दाबलंय की तू पाळणा खाली येतोय, त्या पाळण्यात बसायचं आणि वर जायचं. धन्यानं दाबलं की बटन आला, ते पाळणा झुकून खाली आला, तर झुकून गेलं वर गेलं काय तिथं बटन दाबल्यावरती आला की बाहेर. आणि हाय ती मालकीन बाई पुढं दारात उभारल्या. मालकीन बाई म्हणते एलका काय मला कळलं ना. ती म्हणते वेलकम म्हणते ग. अगं वेलकम ते काय असते, या म्हणाले ये. आम्ही गेलो की आत गेल्यावर तिथं काय म्हणले मॅडम, आमच्या साहेबांची, आमच्या धन्याची मॅडम काय म्हणत्या की नाही हे बाई शिकलेली हाय, मोठ्या पोस्टवर हाय, तिच्याकडे लक्ष दे, बघ कसं करते ती आणि तिच्यासारखं राहा. वाईच मी 2 दिवस तिथं राहणार होतो. आणि आमचा धनी काय म्हटलं बघ आता रात्र झाली, आता झोप. मी आपली झोपलो आणि सकाळी उठते तर बघते काय इकडं बघते तर मला कुठं काय मोकळं काय दिसेना. मग धनी मला म्हणतात काय हुडका लागल्यास. मी म्हटलं वावर शोधालय व इकडे कुठं दिसते काय. तर तो कशासाठी लागतोय वावर आपल्याला रोज, त्यासाठीच. मालकीनबाई आली, म्हटली इकडे या, तिथं कुठं जायचं नसते. आणि तिने एक दार उघडला आणि तिथं आहे ती पादुका. अहो वा, ह्याच्यात जायचं घरातच, इथंच खायचं आणि इथंच करायचं. अहो वा म्हटली, नाही बाई आम्ही वावरातच माझं होते. तरी पण 2 दिवस कसं तरी काढलं बाई. आणि नंतर त्या मॅडम आमची फाड ते इंग्रजीत पाडत होती. काय मी म्हटलं माझ्या पोरगीला पण मी असं फाड बोलायला शिकवणार. मग मी तिला काय म्हटलं काय पण होते, माझ्या पोरगीला मी इंग्लिश बोलायला शिकवणार. मग ती म्हटली बर बाई तू शिकव, तुझ्या पोरीला इथं आण, तुला येत नसलं तर मी दाखवतो. मॅडम बाई लई चांगलं, लई छान, मला लई आवडली. मी तर ठरवले बाई माझ्या पोरीला मी भरपूर शिकवणार आणि रात्रीचा दिवस करणार, शेतात जाणार. खरं माझ्या पोरगीला मी शिकवणार. जसं दिवा असतो त्या दिवाला खाली पंती लागते. सगळी म्हणतात दिवा पाहिजे, खरं दिव्याला काय लागते खाली पंती लागते. ती माझी लेख आहे, माझी पंती. त्या पंतीला मी शिकवणार, तिला मोठं करणार आणि या जगाला दाखवून देणार माझी पण लेख कशी मोठी होते ते. हे माझं छोटंसं हॅपी वुमन्स डे. Happy Women's Day.